हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. सोहेलला इतका आनंद पाहून असिस्टंट त्याला खुर्चीवर बसवत म्हणाला, सर्वात आधी तुम्ही शांत बसा, मग मी तुम्हाला सांगतो की असं काय द्यावं जे तुमच्या बहिणीला मनापासून आवडेल. असं म्हणून असिस्टंटने दुसरी खुर्ची आणून सोहेलच्या शेजारी दिली आणि त्याचा लॅपटॉप उघडून काहीतरी सर्च करायला सुरुवात केली. सुमारे 2 मिनिटं सर्च केल्यानंतर तो लॅपटॉप सोहेलकडे सरकवत म्हणाला, ही उत्तम वेबसाईट आहे. इथे इतके गिफ्ट प्रॉडक्ट्स आहेत की तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही तुम्ही किती ऑर्डर केलेत. मी अनेक वर्षांपासून माझ्या बहिणीला इथूनच गिफ्ट्स देतोय. विश्वास ठेवा, तिच्यासाठी घेतलेले प्रत्येक गिफ्ट मी इथूनच घेतले आहे. माझ्या बहिणीला ही गिफ्ट्स इतकी आवडलीत की ती एक एक करून सगळ्या एका पेटीत साठवत जाते. तिचं म्हणणं असतं की तिला गिफ्ट्स खूप प्रिय आहेत आणि गिफ्टमध्ये पॅक केलेली प्रत्येक वस्तू ती जपून ठेवू इच्छिते. असिस्टंटच्या बोलण्यावर सोहेलने लॅपटॉपमध्ये पाहायला सुरुवात केली. खरंच त्या वेबसाईटवर खूप सुंदर गिफ्ट्स उपलब्ध होते. हे बघून सोहेल असिस्टंटकडे पाहत म्हणाला, ठीक आहे, तू बाहेर जाऊन गाडी काढ, मी थोड्याच वेळात येतो. सोहेलचं बोलणं ऐकून असिस्टंट हसत म्हणाला, जशी तुमची इच्छा. हे म्हणून तो तात्काळ केबिनच्या बाहेर गेला. त्याच्या गेल्यानंतर सोहेलने त्या वेबसाईटवरून अनेक वस्तू ऑर्डर केल्या आणि मग लॅपटॉप बंद करून थेट कंपनीतून बाहेर निघून गेला. दरम्यान दुसऱ्या बाजूला चौहान मेन्शन. राघव संतापून गार्डनमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होता. तेव्हाच त्याचे पप्पा म्हणजेच कॉलेजचे प्रिन्सिपल त्याच्याकडे आले. मुलाच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहत ते म्हणाले, काय झालं राघव? मागच्या तासाभरापासून इथे गार्डनमध्ये असाच फिरतोयस? काही समस्या आहे का? तू मला सांगू शकतोस? पप्पांचा आवाज ऐकून राघवने आधी घड्याळात वेळ पाहिला आणि मग त्यांच्याकडे बघत म्हणाला, आत्ता तरी तुम्ही आत जा पप्पा, मला अनिकाशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. ती येतच असेल, मला तिच्याशी एकांतात बोलू लागणार आहे. काही समस्या असेल तर मी आधी तुम्हालाच सांगेन. राघवच्या बोलण्यावर त्याचे पप्पा हलकं स्मित करत म्हणाले, बरं, अनिका येते तर जेव्हा तिला भेटशील तेव्हा सांग. तिने आमच्याशीही भेटून जावं. खूप दिवस झाले ती घरी आली नाही. त्याचे डॅड त्याला म्हणाले. हे सांगून ते घरात गेले. त्याच क्षणी राघवची नजर अनिकाकडे गेली. ती आपली स्कूटी पार्क करत होती आणि हेल्मेट काढून राघवकडेच येत होती. राघव जवळ येताच अनिका हसत म्हणाली, काय झालं राघव? इतक्या रात्री तू मला तुझ्या घरी का बोलावले? अनिकाचं बोलणं ऐकताच राघव शंकेने भरलेल्या नजरेने तिला बघत म्हणाला, त्या दिवशी प्रोग्राम संपल्यावर तू कुठे गेलीस? आणि त्याच नंतर राघवच्या प्रश्नावर क्षणभर अनिका दचकल्यासारखी झाली. तिला वाटलं कुठं राघवला खरं काही कळलं नसेल ना. पण तिनं आपलं घाबरलेपण चेहऱ्यावर न आणता जबरदस्ती हसत म्हणाली, अरे हा कसला प्रश्न, स्वाभाविकच आहे ना, मी घरीच गेले. अनिकाच्या उत्तरावर राघवनं हात छातीवर घालून तिला रोखून बघत म्हटलं, असं का? पण जेव्हा मी तुझ्या आईला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की तू उशिरा रात्री घरी आलीस आणि तू म्हणतेस की प्रोग्राम संपल्यानंतर थेट घरी गेलीस. प्रोग्राम तर बराच आधी संपला होता ना. आणि त्याच नंतर राघवचं बोलणं ऐकून अनिका थोडी चकित झाली आणि म्हणाली, अरे, माझा म्हणायचा अर्थ असा की मी कॉलेजमधून निघाल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत पार्टी करायला गेले होते. त्यामुळे उशीर झाला. मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरीही गेले होते. पण तू इतके प्रश्न का विचारतोयस? आणि हेच विचारण्यासाठी मला इतक्या रात्री घरी बोलावलं होतंस का? अनिकाचं बोलणं ऐकून राघव संतापून तिच्या गळ्यावर हात ठेवून घट्ट दाबत म्हणाला,
आणखी किती खोटं बोलतेस तू. मला सगळं समजलंय. इशिताचं अपहरण तूच करून घेतलंस तिचा जीव घेण्यासाठी. तुला असली हिंमत कशी झाली. तुझ्यामुळे जर इशिताला काही झालं असतं ना, तर मी तुला जिवंत जाळून टाकलं असतं. इशिताला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली सांग. शेवटी तू असं का केलंस. राघवने अनिकाला प्रश्न विचारला. राघव हे बोलत तिचा गळा अजून घट्ट दाबू लागला. त्याला प्रचंड चीड आली होती. अनिकाने हे सगळं का केलं. राघवच्या शब्दांनी अनिका थक्क झाली. तिला अजिबात अपेक्षा नव्हती की राघवला तिचं खरं इतक्या लवकर कळेल. पण तरीही ती स्वतःला सावरत निरागसपणे म्हणाली, हे काय बोलतोयस तू. मी इशिताचं अपहरण का करायला जाईन. तुझं डोकं फिरलंय का. सोड माझा गळा. मला खूप त्रास होतोय. अनिकाचं बोलणं ऐकून राघवने तिचा गळा सोडला आणि रागाने म्हणाला, पागल पागल तर तू झाली आहेस. मला सगळं माहीत आहे. तुला वाटतं मला काही कळत नाही. प्रोग्राम संपल्यावर तूच इशिताला गायब केलं होतंस. पहा अनिका, तुला माझ्याशी वैर काढायचं असेल तर काढ, पण यामध्ये जर तू इशिताला काहीही करण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी हे विसरेन की तू माझी लहानपणीची मैत्रीण आहेस. राघव एकदम रूडली तिला बोलतो. हे ऐकताच अनिकाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला विश्वास बसत नव्हता की राघव इतक्या पटकन बदलेल. रडतच त्याचा हात धरून ती म्हणाली, असं नाहीये राघव. मी हे सगळं फक्त तुझ्यासाठी केलं. मी तुला मनापासून प्रेम करते, पण तू मला सोडून इशिताच्या मागे लागलास. हे मला सहन होत नव्हतं. मला तिला मारायचं नव्हतं, फक्त अपहरण करून तिला धमकवायचं होतं. पण त्याआधीच ती तिथून पळून गेली. तिच्यासोबत मी काहीही केलं नाही. तिच्याजवळसुद्धा गेले नाही. माझ्यावर विश्वास ठेव राघव. मला तिला मारायचं नव्हतं. कृपया मला माफ कर. अनिकाचं बोलणं ऐकून राघव तावातावाने म्हणाला, माफी माफी माझ्या पायाला. मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि काय म्हणालीस. तू माझ्यावर प्रेम करतेस. मी मात्र तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. मी तुला नेहमी फक्त मैत्रिणीच्या नजरेनेच पाहिलं आहे. राघवच्या या बोलण्याने अनिका हादरली. ती म्हणाली, पण तू इशितावर प्रेम कसं करू शकतोस. तू तर तिचा तिरस्कार करत होतास. पहिल्यांदा तिच्यामुळे तुझी एवढी बेइज्जती झाली होती. जे स्टुडंट्स तुझ्यापासून घाबरायचे तेही आज तिच्यामुळे तुझ्यासमोर येऊन बोलतायत. आणि तू म्हणतोस की मला हे काही करायला नको होतं. अनिकाचं बोलणं ऐकून राघव तिचे दोन्ही हात घट्ट पकडून म्हणाला, ते आधीचं होतं, पण ज्या दिवसापासून मी इशिताला पाहिलं त्या दिवसापासून मी बदलण्याचा प्रयत्न करतोय. इशिताला जसा मुलगा आवडतो तसा होण्यासाठी मी प्रयत्न करतोय, कारण मी तिला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. इशिता फक्त माझी होणार आहे. हे ऐकून अनिकाला प्रचंड राग आला. तिचं मन होतं की तिने लगेच राघवला सगळं खरं सांगावं, पण कबीरच्या धमकीमुळे ती तोंड उघडू शकत नव्हती. तिला ठाऊक होतं की सांगितलं तरी राघव तिच्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण तिच्याकडे काही पुरावा नव्हता. त्याशिवाय कबीरने स्पष्ट सांगितलं होतं की हे सगळं कुणालाच कळायला नको. जर राघवला कळलं तर तो कॉलेजमध्ये गोंधळ घालेल. हे सगळं मनात ठेवून अनिका म्हणाली, राघव, इशिता अजिबात चांगली मुलगी नाही. ती फक्त भोळी असल्याचं नाटक करते. तुझ्यासमोर चांगली असल्याचा दिखावा करते. मी तिला खूप चांगलं ओळखते. नाहीतर सांग बघू, मी तुला परत परत तिच्यापासून दूर राहायला का सांगेल. कारण ती मुलगी अजिबात चांगली नाही. अनिका त्याला सांगत होती, पण हे ऐकून राघव तिच्यापासून दूर होत म्हणाला, ती तुला चांगली वाटत नाही कारण मी तिच्यावर प्रेम करतो. पण लक्षात ठेव, हा शेवटचा इशारा आहे. पुन्हा जर इशिताला काही केलंस तर मी विसरेन की तू माझी बालमैत्रीण आहेस.
आणि तुला हे जाणून घ्यायचे ना की मला सगळं कसं कळलं, तर ऐक. त्या दिवशी मी इशिताला शोधून कॉलेजमधून बाहेर निघत होतो, तेव्हा मला पप्पांचा फोन आला. मी त्यांच्या ऑफिसला गेलो. तिथे 3 तास त्यांच्या कामात मदत केली. रात्री मी बाहेर पडत असताना तुझ्या 2 मैत्रिणी स्कूटी दुरुस्त करून येत बसल्या होत्या आणि आपसामध्ये बोलत होत्या. मी तिथून जाताना त्यांच्या सगळ्या गप्पा ऐकल्या. मी इशिताला खूप शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही. मी तुला फोनही केला होता, पण तुझा फोन स्विच ऑफ होता. नाहीतर त्याच दिवशी तुझं काय हाल करायचे ते तुला समजलं असतं. म्हणून माझी ही धमकी लक्षात ठेव. आपल्या वर्षानुवर्षांच्या मैत्रीला तुटायला 1 सेकंदही लागणार नाही. असं म्हणत राघव रागाने घरात निघून गेला. राघवला रागाने घरात जाताना पाहून अनिका संतापाने मुठी आवळते आणि म्हणते, इशिता, हे तू अजिबात बरोबर केलं नाहीस. तुझ्यामुळे आज राघव पहिल्यांदा माझ्यावर ओरडलाय. पहिल्यांदाच तो माझ्याशी मैत्री जोडण्याची भाषा करतोय, तेही तुझ्यामुळे. हे मनात म्हणतच अनिका पाय आपटत राघवच्या घरातून बाहेर निघून गेली. आता इकडे खन्ना मेन्शनमध्ये कबीर जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याची आजी आणि आई दोघी सोफ्यावर बसलेल्या होत्या. कबीर त्यांना पाहून थेट आपल्या खोलीकडे जाऊ लागला. तेवढ्यात जानकी खन्ना त्याला थांबवत म्हणाली, मी पाहते आहे, आजकाल तू ऑफिसहून खूप लवकर घरी येतोयस. आधी तर 2-3 दिवसांनीच घरी दिसायचाच. जानकीच्या बोलण्यावर कबीर थांबला. त्याने मागे वळून आपल्या आजीकडे एक नजर टाकली. तेव्हा जानवी खन्ना आपल्या सासूचं बोलणं ऐकून हसत म्हणाली, मॉम, तुम्ही कसं विसरलात? लग्नानंतर प्रत्येक पुरुष बदलतोच, मग आपला मुलगाही बदलेलच ना. जे काही असेल, आपण इशिताला पसंत करून अजिबात चूक केली नाही. जर मला आधीच माहिती असतं की इशिता आल्यावर कबीर इतका बदलून जाईल, तर मी त्याचं लग्न इशिताशी खूप आधी करून दिलं असतं. कबीरची मॉम म्हणते. जानवीच्या बोलण्यावर कबीर त्यांच्या जवळ आला आणि शांतपणे म्हणाला, सर्वात आधी तर मी इशितामुळे लवकर आलो नाही. उद्या मला लंडनला जायचं आहे. 4 दिवस घराबाहेर राहणार आहे. त्याची तयारीसाठी मला आज लवकर यावं लागलं. कबीरचं बोलणं ऐकून जानवी थोडी आश्चर्याने म्हणाली, पण अचानक लंडनला का? तुमच्या पप्पांचा फोन आला होता. ते म्हणाले की ते इथेच येणार आहेत. मग तुला तिकडे जाण्याची काय गरज आहे? जानवीच्या प्रश्नावर कबीरने खोल श्वास घेत म्हणाला, पप्पांचा फोन मलाही आला होता. काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी मला तिकडे बोलावलं आहे. कदाचित ज्या कामासाठी ते गेले होते ते त्यांच्याकडून पूर्ण झालं नाही, म्हणून त्यांना माझी मदत हवी आहे. हे ऐकून जानवी काळजीने म्हणाली, म्हणजे काही गंभीर समस्या आहे का? असल्यास मला सांग, मीही तुझ्यासोबत येते, मॉम म्हणाली. त्यावर कबीर म्हणाला, नाही मॉम, तसं काही नाही. कॉन्ट्रॅक्ट संदर्भात त्यांना माझी मदत हवी आहे. ज्या लोकांशी कॉन्ट्रॅक्ट होणार होतं ते काही कारणामुळे आपल्या कंपनीसोबत भागीदारी करू इच्छित नाहीत. म्हणून डॅड म्हणाले की मला तिथे जाऊन सगळं नीट करावं लागेल, कारण आपल्यासाठी हा कॉन्ट्रॅक्ट खूप महत्त्वाचा आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही, म्हणून तुम्ही काळजी करू नका, कबीर मॉमला म्हणतो. असं म्हणत कबीर तिथून निघून गेला. कबीर गेल्यावर जानकी खन्ना जान्हवीकडे पाहून म्हणाली, कबीरनं सांगितलंय ना की काही समस्या नाही, मग तू एवढी काळजी का करतेस? आणि कबीरला आपण सगळे ओळखतो. तो जे काही काम करायला जातो ते पूर्ण करूनच परततो. फक्त 4 दिवसांचीच तर गोष्ट आहे. तो आपल्या पप्पांसोबत परत येईल. हे ऐकून जान्हवी हलकेच हसली आणि जानकी तिथून उठून गेली. दरम्यान कबीर आपल्या खोलीत आला
तर त्याने पाहिलं की इशिता बाल्कनीत बसून फोन वापरत होती. कबीरनं तिला एक नजर बघितलं आणि आपलं सुटकेस पॅक करायला सुरुवात केली. इशिताला जाणवलं की कबीर आलाय, तर तिने वक्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं. पण लगेचच ती आत आली आणि त्याला बॅग भरताना पाहून म्हणाली, आपण कुठे चाललो आहोत? इशिताचा आवाज ऐकून कबीर तिला न पाहताच म्हणाला, आपण नाही. मी 4 दिवसांसाठी मी घराबाहेर जाणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तिथे असेन तर तुझ्यावर लक्ष नसेल. मी इथे नसलो तरी जर मला कळलं की तू माझ्या विरोधात काही करतेस, तर तिथून सुद्धा मी तुझ्यासोबत वाईट करू शकतो. हे ऐकून इशिता आश्चर्याने म्हणाली, तुम्हाला वारंवार असं का वाटतं की मी काहीतरी चुकीचं करणार आहे? मी काही चुकीचं करतही नाही. मी फक्त म्हणून विचारलं, कारण तुम्ही तुमच्यासोबत माझेही कपडे ठेवले आहेत. इशिताच्या बोलण्यावर कबीरची नजर तिच्या दुपट्ट्याकडे गेली. तोच दुपट्टा जो त्याने फाडला होता आणि आता तोच आपल्या बॅगेत ठेवणार होता. हे पाहून कबीरने तो दुपट्टा लगेच जमिनीवर फेकला आणि म्हणाला, मी तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या कपाटात तुझे कपडे ठेवू नकोस, मग तू तिथे का ठेवतेस? कबीरच्या बोलण्यावर इशिता दुपट्टा उचलून म्हणाली, ही कसली लॉजिक? आधी तुम्हीच माझा दुपट्टा इथे ठेवला आणि आता माझ्यावर दोष ठेवताय? आठवतंय का? हा दुपट्टा तुम्हीच फाडला होता आणि तो दुरुस्त करून देण्याचं वचनही दिलं होतं. पण दुरुस्ती केली नाही, उलट माझ्यावर आरोप करताय. बरं झालं, निदान मला तुमचं तोंड 4 दिवस बघावं लागणार नाही. खरं सांगते, मला वाटतं तुम्ही घरातच कधी परतू नका. असं म्हणून इशिता रागाने बाल्कनीत निघून गेली. तिच्या बोलण्यावर कबीरला थोडं वाईट वाटलं होतं, पण नक्कीच जाणवत होतं. पण तिने ते दुर्लक्ष करत आपलं बॅग पूर्णपणे पॅक केलं. तिने जो दुपट्टा जमिनीवर फेकून दिला होता तो इशिताने सोफ्यावर ठेवला होता. ते पाहून तिने परत तोच दुपट्टा उचलून हळूच आपल्या सुटकेसमध्ये ठेवला. इकडे इशिता कबीरला जाताना बघू इच्छित नव्हती. जरी तिने तोंडाने कबीरचा चेहरा कधीही पाहायचा नाही असं सांगितलं होतं, तरी आतून मात्र कबीर घरात नसल्यावर तिला बरं वाटणार नाही हे ती जाणून होती. तिच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, आता कबीरला न पाहता मी कशी राहू? कारण त्याला रोज पाहण्याची तिला सवय झाली होती. इशिता बाल्कनीत काळजीत बसलेली पाहून कबीरने आपला सुटकेस सोफ्याच्या शेजारी ठेवला आणि हळूच चालत तिच्याकडे आला. त्याने खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहत विचारलं, काय झालं? मी जातोय हे ऐकून तुला वाईट वाटते का? जर तू म्हणशील तर मी जाणार नाही. कबीरच्या बोलण्यावर इशिता थोडा वेळ आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. याला कसं कळलं की मला खरं तर तो जाऊ नये असंच वाटतंय? त्याच्या जाण्याच्या विचाराने मला एवढा त्रास का होतोय? ती विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावरचं संभ्रम पाहून कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, काळजी करू नकोस. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. तुला मी दिसू नये असंच हवंय ना? मग पुढचे 4 दिवस तू इथे शांतपणे राहू शकतेस. हवं तर माझ्या खोलीतही राहू शकतेस. पण तिथल्या कुठल्याही वस्तूला हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस. हे ऐकून इशिता चेहरा न पाहताच हळू आवाजात म्हणाली, मी तुमच्या खोलीत झोपायला गेली नाहीये आणि तसंही मला तुमचा तो ती काळी खोली अजिबात आवडत नाही. असं वाटतं जणू मी एखाद्या हवेलीत आले. तिचं बडबडणं ऐकून कबीर हलकेच हसला आणि म्हणाला, तू काय बोललीस ते मी ऐकलंय, पण लक्षात ठेव, खोलीत यायचं विसरू नकोस. मी आता निघतोय. असं म्हणून तो परत सुटकेस जवळ आला. त्याचवेळी इशिताने त्याला थांबवत विचारलं, तुम्ही आत्ताच जाताय?
म्हणजे एवढ्या रात्रीला का निघताय? उद्या सकाळी नाही का जाऊ शकत? कबीर थोडा थांबला, मागे वळून तिच्याकडे पाहून म्हणाला, कोण म्हणालं की मी आता जातोय? मी मी तर झोपायला चाललोय. माझी फ्लाईट उद्या सकाळी आहे. असं म्हणून त्याने सुटकेस दरवाजाजवळ ठेवली आणि स्वतः बेडवर जाऊन पडला. कबीर तिच्यासोबत विनोद करत होता हे समजल्यावर इशिता चिडली. तिने बाल्कनीचा दरवाजा बंद केला आणि शांतपणे आपल्या जागी बसली. बसता बसता कधी तिच्या डोळ्यांना झोप लागली तिलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी इशिताने डोळे उघडले तेव्हा तिचा फोन खूप वेळ वाजत होता. तिने पटकन फोन हातात घेतला. स्क्रीनवर अननोन नंबरवरून कॉल येत होता, पण तिने उचलायच्या आतच कॉल कट झाला. मग तिने जांभई देत हात पसरले आणि दीर्घ श्वास घेतला. अजून ती अंग ताणत होती तेवढ्यात तिला कबीरची आठवण झाली. कबीरने सांगितलं होतं की तो सकाळी फ्लाईट पकडायला निघेल, म्हणजे आत्ता तो निघाला असेल. या विचाराने ती धावत खोलीत आली, पण खोली रिकामी होती. कबीर कुठेच नव्हता. त्याची सुटकेसही तिथे नव्हती. हे बघून तिची नजर टेबलवर गेली, जिथे एक कागद ठेवलेला होता. तिने तो कागद हातात घेतला आणि वाचायला सुरुवात केली. कबीरने लिहिलं होतं, तुला काय वाटलं मी सकाळी जाईन आणि तुला दाखवून जाईन? माझी फ्लाईट रात्री 2 वाजता होती, त्यामुळे मी तेव्हाच निघालो. तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून हा नोट ठेवतोय. खरं तर मी नोट लिहायलाही इच्छुक नव्हतो, पण काय आहे ना, तू खूप गोष्टी विसरतेस म्हणून आठवण करून देतो की जर मला कळलं की तू एखाद्या मुलाशी बोललीस किंवा हसलीस तर मी माझ्या लोकांना सांगून तुला कॉलेजमधून काढून टाकेन. दुसरं म्हणजे कुठलीही समस्या आली तर सर्वात आधी मला कॉल कर. माझा नंबर न लागल्यास माझ्या बॉडीगार्डला संपर्क कर. माझे लोक नेहमी तुझ्यावर आणि अनयावर लक्ष ठेवून असतील. जर तुम्ही काही शरारत करण्याचा विचार केलात तर शिक्षा द्यायला पण क्षणभरही लागणार नाही. कबीर इशिताला म्हणतो, आणि हो, हा नोट वाचल्यानंतर मला शाप देऊ नकोस, कारण मला ठाऊक आहे की हे वाचून तुला माझ्यावर खूप राग येईल. पण काय करशील, मी तुझ्या समोर नाही आहे. माझ्या अनुपस्थितीत तू मला थोडंफार दोष देऊ शकतेस, पण जर मी जवळ असतो तर तुला दाखवून दिलं असतं की मी काय करू शकतो. कबीरचा तो नोट वाचून इशिताने तो परत टेबलावर ठेवला आणि स्वतःशीच म्हणाली, हा माणूस शैतान आहे का? घरापासून दूर असूनही माझा पिच्छा सोडत नाही. आधी इतका त्रास कधी दिला नव्हता, पण आता तर जणू मला सोडूनच द्यायचं नाही असं झालंय. असं मनात म्हणत ती कपडे घेऊन थेट वॉशरूममध्ये गेली. थोड्या वेळाने कपडे बदलून बाहेर आली तेव्हा तिला दरवाजावर टकटक ऐकू आली. ती लगेच बाल्कनीत जाऊन तिने फोन घेतला. बाल्कनीचा दरवाजा आतून बंद केला आणि दरवाजा उघडायला गेली. दरवाजा उघडताच तिच्या नजरेसमोर मयंक उभा होता, हातात छोटंसं बॅग घेऊन, जणू तिचीच वाट पाहत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे.